विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या भागामध्ये न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा टॉपिक पाहिला होता. त्याच्यामध्ये एकसमान वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बलाचे परिमाण यावर आपण त्या ठिकाणी अभ्यास केला होता. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे सोडवलेली उदाहरणे. तर हे सोडवलेली उदाहरणे आपण नंतर पाहू. त्याच्या खालचा जो भाग आहे, माहीत आहे का तुम्हाला, म्हणजे सोडवलेल्या उदाहरणाच्या खाली माहीत आहे का तुम्हाला, जसं भरती ओहोटीची चित्र दिसत आहे तुम्हाला, ते तुम्हाला वाचायचं आहे. माहीत आहे का तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे पुढचा, तो भाग आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. हा भाग आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. पृथ्वीचे गुरुत्वीय बल. पृथ्वीचे गुरुत्वीय बल, ठीक आहे. म्हणजेच अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वीचे गुरुत्वीय बल, त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ होते अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याला माहित आहे की एकसमान वर्तुळाकार मार्गाने जर आपण एखादी वस्तू जर फिरवली तर ती अभिकेंद्री बल पाहिलेला आपण, की तिचं जे बल आहे हे पृथ्वीच्या दिशेने म्हणजे केंद्राच्या दिशेने आकर्षित होते, नाही का. क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एकसमान असेल काय, की तो कालानुसार बदलेल. म्हणजे समजा एखादी वस्तू जर आपण क्षितिज लंब दिशेत जर सरळ वर फेकली, समजा फॉर एक्झाम्पल इथं आता उदाहरण दिलेलं आहे. समजा ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे, आणि एक समान वर्तुळ म्हणजे एक वस्तू आपण अशी फेकली समजा वर, म्हणजे ही वस्तू लक्षात ठेवायचं, इथे ही वस्तू, ही वस्तू क्षितिज लंब दिशेत आपण वर फेकली, क्षितिज लंब दिशेत म्हणजे सरळ अशी वर फेकली आपण, वर फेकली. समजा ही पृथ्वीवरून आपण अशी वर फेकू की नाही, जमिनीवरून वस्तू आहे, वर फेकली समजा क्षितिज लंब दिशा, लक्षात घ्या, सरळ क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल काय, म्हणजे ह्या वस्तूचा वेग, दगडाचा जो वेग आहे हा एक समान असेल काय, की तो काळानुसार बदलेल. आणि तो कशा प्रकारे बदलेल हा विचार तुमच्या मनामध्ये येत असेल. तो दगड सतत वर का जात नाही असंही तुम्हाला वाटत असेल. म्हणजे एखादी वस्तू आपण क्षितिज लंब दिशेत जर अशी वर फेकली, समजा अशी वर जर फेकली, तर ती सतत वर का जात नाही, थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली का पडतो, त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असते, हे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतील. तुम्ही समजा एखादा दगड असा जर वर हाताने असा जर वर फेकला, तर तो काही वेळानंतर जातो आणि नंतर पुन्हा तो परत खाली येतो. तर तुम्हाला असं वाटत असेल की आपण जो दगड फेकलेला आहे तो वरच का राहत नाही, तो खालीच का पडतो, त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असते, हे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतील. तर पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते, हे तुम्हाला माहित आहे. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणजे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने. पहा, ही वस्तू आहे, क्षितिज लंब दिशेत आपण वर फेकली, विशिष्ट उंचीवर वर गेल्यानंतर ती थांबते आणि परत ती पृथ्वीकडे येते, नाही का. मग तिचा वेग का कमी होतो, तर पृथ्वीचं गुरुत्वीय बल या वस्तूवर सतत काय करत असते, क्रिया करत असते. पृथ्वीचं गुरुत्व बल या ठिकाणी सतत क्रिया करत असल्यामुळे तिचा वेग हळूहळू कमी होतो आणि शेवटी गुरुत्व बल शून्य झाल्यानंतर
ती वस्तू पुन्हा पृथ्वीकडे परत येते, नाही का. म्हणजेच कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. म्हणजे ही तिरपी का पडत नाही, तो दगड तिरपा का पडत नाही, तो क्षितिज लंब दिशेत सरळच का पडतो, याचा अर्थ असा की पृथ्वीचे गुरुत्व बल हे केंद्राच्या दिशेने असल्यामुळे केंद्राच्या दिशेने असते आणि म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते, बरोबर आहे. व त्याचा वेग सुद्धा कसा होतो, कमी होतो, किंवा तो वेग गुरुत्वीय बलामुळे ते कमी होते, किंवा पृथ्वीचं गुरुत्वीय बल त्या वस्तूवर सतत प्रयुक्त होत असल्यामुळे या बलामुळे दगडाचा वेग काही वेळाने शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली येतो आणि पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो सोडवलेली उदाहरणे ही तुम्हाला नंतर सोडवायची आहे. जरा डोके चालवा हा भाग दिलेला आहे, दिसत आहे तुम्हाला, पहा. यामध्ये प्रश्न असा विचारलाय तुम्हाला की न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते. म्हणजेच पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते, तसेच सफरचंदही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवर का पडते, पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. साहजिकच आहे. जसं फॉर एक्झाम्पल पृथ्वी च्या सभोवताली परिक्रमा कोण करतो, चंद्र हा पृथ्वी भोवती परिक्रमा करत असतो. मग चंद्र पृथ्वीवर का येत नाही, पृथ्वीवर का पडत नाही, किंवा पृथ्वी चंद्राकडे का जात नाही, हेही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. जसं सफरचंद हा पृथ्वीवर खाली पडतो, है की नाही. आपल्याला माहित आहे की पृथ्वीवरील कोणत्याही दोन वस्तूमध्ये आकर्षण बल असते, म्हणजे ते एकमेकांना आकर्षित करत असते. हे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतील. मग एकमेकाकडे आकर्षित करते तर मग सफरचंदाकडे पृथ्वी का जात नाही, सफरचंदच पृथ्वीकडे का येतो, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतील. तर त्यासाठी आपल्याला पाहावं लागेल. पहा की पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असते. आता पहा या ठिकाणी आपण एक हे पाहू. जसं ही पृथ्वी आणि हा चंद्र, ठीक आहे. चंद्र, ही पृथ्वी आणि हा चंद्र. पहा आता ही परिक्रमा म्हणजे सुरू असते त्याची अशी, बरोबर आहे. असा तो फिरतो. लक्षात ठेवायचं आहे, हा असा फिरतो, ठीक आहे. ही त्याची कक्षा, म्हणजे चंद्र हा पृथ्वीभोवती काय करतो, सहसा परिक्रमा करतो. लक्षात आलं का. पृथ्वीचे गुरुत्व बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती काय करत असतो, परिक्रमा, म्हणजे स्वतःभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीतही हेच घडत असते. आता आपण जे निरनिराळ्या प्रकारचे कृत्रिम उपग्रह जे पाठवलेले आहे ते सुद्धा चंद्राप्रमाणेच पृथ्वीच्या भोवती परिक्रमा करत असतात. म्हणजे चंद्र जसा परिक्रमा करतो असा, तसेच कृत्रिम उपग्रह जे पाठवलेले आहे ते सुद्धा पृथ्वीभोवती परिक्रमा करतात. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात, त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते, परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. असे का होते. चंद्र व कृत्रिम उपग्रहाच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते, कारण यांना दोघांनाही वेग असतो. पृथ्वीलाही वेग असते, पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि परिक्रमा करत असते, आणि चंद्र पण परिक्रमा करत असतो. म्हणजे पृथ्वीला आणि चंद्राला दोघांना पण या ठिकाणी वेग असतो, आणि या वेगामुळेच ते आपापल्या दोघांमध्ये आकर्षण असते, हे बरोबर आहे. परंतु चंद्रही परिक्रमा करत असतो आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, त्याच्यामुळे चंद्रालाही वेग असतो आणि पृथ्वीला पण वेग असते, आणि या वेगामुळे पृथ्वी आपली कक्षा सोडत नाही आणि चंद्र पण आपली कक्षा सोडत नाही, आणि त्याच्यामुळे ते एकमेकाकडे
दोघांचं काय असतं, आकर्षण असतं. त्याच्यामुळे चंद्र पृथ्वीकडे येत नाही आणि पृथ्वी चंद्राकडे जात नाही. हा वेग नसता तर पृथ्वीवर पडले असते का, असा प्रश्न निर्माण झाला असेल. साहजिकच आहे, जर हा वेग चंद्राला जर नसता, चंद्र जर जागेवर एकाच जागेवर जर स्थिर असता, जसा सफरचंद पृथ्वीकडे आकर्षित होतो, पृथ्वीवर पडतो, याचं कारण असं आहे की झाडाला सफरचंद लागलेला असल्यामुळे सफरचंद हा स्थिर असतो. सफरचंद कसा असतो, एकाच जागेवर असतो. आणि पृथ्वी ही मात्र काय करत असते, स्वतःभोवती फिरत असते, म्हणजे तिला वेग असतो. पृथ्वीला वेग असल्यामुळे ती आपली जागा सोडत नाही आणि सफरचंदाला वेग नसल्यामुळे, तो स्थिर असल्यामुळे तो पृथ्वीकडे आकर्षित होतो आणि म्हणून तो पृथ्वीकडे खेचला जातो. आणि म्हणून सफरचंद हे पृथ्वीकडे आकर्षित होते आणि ते खाली पडते. परंतु चंद्र पृथ्वीकडे खेचल्या जात नाही किंवा आकर्षित होत नाही, कारण पृथ्वी आणि चंद्र या दोघांमध्ये काय असतं, वेग असतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता दुसरा जो भाग आहे, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण हा भाग पाहू आपण. म्हणजेच अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते, एवढं माहिती आहे तुम्हाला. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूवर काय करत असते, गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. पहा, म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे. न्यूटनचा दुसरा नियम माहित असेल तुम्हाला. कोणता नियम, दुसरा नियम. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. बरोबर आहे. म्हणजेच न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे, म्हणजे एखाद्या वस्तूवर जेव्हा एखाद्या प्रकारचं बल प्रयुक्त होत असते, तेव्हा त्या वस्तूची दिशा किंवा गती बदलते. दिशा बदलते, गती बदलते किंवा तिच्या वेगामध्ये बदल होतो. वेगामध्ये बदल होणे म्हणजे त्वरण निर्माण होते. हा लक्षात ठेवायचं आहे. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे काय निर्माण होते, त्वरण होते. म्हणजेच बल प्रयुक्त केलं की तिच्या वेगामध्ये बदल होतो. कोणाच्या, वस्तूच्या वेगामध्ये बदल होतो. आणि वस्तूच्या वेगामध्ये बदल होणे म्हणजेच त्वरण निर्माण होणे. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंचे त्वरण होते. पहा, म्हणजेच पृथ्वी आणि चंद्र यांच्या वेगामध्ये सतत काय होत असतो, बदल होत असतो. पहा, लक्षात घ्या. चंद्र हा पृथ्वीभोवती परिक्रमा करतो आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते. म्हणजेच या दोघांच्या वेगामध्ये सतत काय होत असेल, वेगामध्ये बदल होत असतो. वेगामध्ये बदल निर्माण झाला म्हणजेच याचा अर्थ त्यांच्यामध्ये त्वरण निर्माण होत असते. आणि याच गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात व ते जी या अक्षराने दर्शवतात. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण कशाने दर्शवतात, लहान जी या अक्षराने दर्शवतात. पुस्तकामध्ये आहे, अक्षराने दर्शवतात. लहान जी या अक्षराने दर्शवितात. गुरुत्वीय त्वरण लक्षात ठेवायचं आहे. गुरुत्व त्वरण जी या अक्षराने दर्शवतात. कोणता जी, लहान जी या अक्षराने दर्शवतात. त्वरण ही एक सदिश राशी आहे. सदिश का आहे, कारण गुरुत्वीय त्वरण ही सदिश राशी आहे. असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही कोणतं उत्तर द्याल, सदिश राशी आहे. का, कारण गुरुत्वीय त्वरणाला दिशाही असते आणि परिमाण पण असतं. बरोबर आहे. दिशा आणि परिमाण या दोन्ही गोष्टी जर असेल तर त्यावेळेस सदिश राशी निर्माण होते. म्हणजे त्वरण ही एक सदिश राशी आहे. कारण पृथ्वीचं गुरुत्व त्वरणामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर
त्या ठिकाणी दिशेचा उल्लेख होतो आणि परिमाणाचाही उल्लेख होतो. त्याच्यामुळे त्वरण ही एक काय सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते. लक्षात ठेवायचं आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा, लक्षात ठेवायचं आहे, पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते. म्हणजे जशी गुरुत्व बलाची दिशा ही केंद्राच्या दिशेनं असते, तशीच गुरुत्व त्वरणाची दिशा सुद्धा ही पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनंच असते, म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते. म्हणजे या पद्धतीने क्षितिज लंब दिशेमध्ये लक्षात ठेवायचं आहे. ही जी आहे ना क्षितिज लंब दिशा, म्हणजे कारण गुरुत्व बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं असते, त्याचप्रमाणे गुरुत्व त्वरण सुद्धा हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं असते. म्हणजे या ठिकाणी हे असं जर विचार केला तर पृथ्वी आणि चंद्र हे सुद्धा क्षितिज लंब दिशेत आहेत. पहा लक्षात घ्या, क्षितिज लंब दिशेमध्ये असतात. म्हणजेच यांच्यामध्ये निर्माण होणारं जे त्वरण आहे हे सुद्धा कसं आहे क्षितिज लंब दिशेमध्येच आहे. आता इथे एक प्रश्न विचारला आहे, विचार करा म्हणून पहा पुस्तकामध्ये. प्रश्न पहिला आहे की पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते. पहा विचार करायचा आहे. प्रश्न पहिला, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते. पहा काय झाले असते. कोणत्याही वस्तू पृथ्वीकडे आकर्षित झाल्या नसत्या. लक्षात ठेवायचं आहे. पहा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते. पृथ्वीकडे कोणत्याही वस्तू आकर्षित झाल्या नसत्या किंवा पृथ्वीकडे कोणत्याही वस्तू आल्या नसता किंवा एखादा दगड जर आपण फेकला असता तर तो परत वापस आला नसता, तो तिकडेच राहिला असता. लक्षात आलं ना. दुसरा प्रश्न असा आहे की जी चे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते. जी म्हणजे कोणतं, गुरुत्व त्वरण नाही, कारण गुरुत्व त्वरण हे लहान जी ने दाखवलेलं आहे आणि हा जो प्रश्न आहे हा कोणता आहे, जी चे मूल्य म्हणजे कोणतं जी आहे हे कॅपिटल जी. कॅपिटल जी म्हणजे गुरुत्व स्थिरांक, गुरुत्व स्थिरांक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि लहान जी म्हणजे काय होते, गुरुत्व त्वरण होते. लहान जी म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण आणि मोठा जो जी आहे हा गुरुत्व स्थिरांक आहे. मग जी चे मूल्य म्हणजे गुरुत्व स्थिरांकाचे मूल्य जर दुप्पट असते तर काय झालं असतं. पृथ्वीचे गुरुत्व स्थिरांक जर दुप्पट असते तर काय झाले असते. म्हणजे जी चे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते. जी चे मूल्य दुप्पट असते तर गुरुत्व बल सुद्धा दुप्पट झाले असते. जी चे मूल्य जर दुप्पट झाले असते तर गुरुत्व बल सुद्धा कसं झालं असतं, दुप्पट झाले असते. ठीक आहे. त्याच्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जी चे मूल्य या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला. याच्यामध्ये F बरोबर सूत्र दिलेलं आहे जी चे मूल्याचं. F बरोबर कॅपिटल जी, कॅपिटल एम आणि स्मॉल एम, जी MM भागेला R चा वर्ग. पहा या ठिकाणी F म्हणजे गुरुत्वीय बल, जी म्हणजे गुरुत्व स्थिरांक, M म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, हे वस्तूचं वस्तुमान, कॅपिटल M वस्तूचं वस्तुमान, स्मॉल m कॅपिटल M पृथ्वीचं वस्तुमान, स्मॉल m वस्तूचं वस्तुमान आणि हे पृथ्वीपासूनचं अंतर R वर्ग, R ने दाखवतो आपण. M हे पृथ्वीचं वस्तुमान आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि F बरोबर mg, F बरोबर mg. आता या ठिकाणी जी म्हणजे गुरुत्व स्थिरांक, लहान जी म्हणजे गुरुत्व स्थिरांक, आपल्या
लहान जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण आणि हे वस्तूचं वस्तुमान आणि यप म्हणजेच बल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असे लिहिता येईल एम जी इज इक्वल टू कॅपिटल जी यम भागीला आरचा वर्ग. ठीक आहे. म्हणजेच याला आपल्याला असं लिहिता येईल, म्हणून लहान जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल एम जी एम भागीला आर वर्ग. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आर या ठिकाणी पृथ्वीची त्रिज्या लक्षात ठेवायचं आहे. पृथ्वीची त्रिज्या. याला आपण असेही लिहू शकतो, म्हणून जी बरोबर जीएम भागीला कॅपिटल आर. म्हणजे आता पहा या ठिकाणी आर म्हणजेच कॅपिटल आर हे लक्षात ठेवायचं आहे. त्रिज्या लक्षात आहे, पृथ्वीची त्रिज्या. म्हणजेच जी बरोबर जीएम भागीला आरचा वर्ग असं लिहिता येईल तुम्हाला. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी जी बरोबर 6.67 गुणेला 10⁻11 गुणेला 6 गुणेला 10⁻24. ठीक आहे. भागीला कंसामध्ये 6.4 गुणेला 10⁻6 कंसाचा वर्ग. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर येते जी बरोबर 9.77 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. म्हणजे राऊंड फिगरमध्ये गुरुत्व त्वरण जे आहे पृथ्वीचं ते जी बरोबर 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग एवढं राहते. पहा, हे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गुरुत्वीय त्वरण, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण किती राहील मग? जी बरोबर 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. ठीक आहे. आता या ठिकाणी ह्या ज्या किमती दिलेल्या आहे 6.67 हे गुरुत्वीय स्थिरांक आहे. 6.67 गुणिले 10⁻11 आणि पृथ्वीचं जे वस्तुमान आहे कॅपिटल एम हे 6 गुणिले 10⁻24 आणि भागीला 6.4 जे आहे ते पृथ्वीची त्रिज्या आहे म्हणजे आर वर्ग. 6.4 गुणिले 10⁻6 कंसाचा वर्ग. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान यम व तिची त्रिज्या आर वर अवलंबून असते व म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते. पृथ्वीच्या कुठल्याही गुणधर्मावर अवलंबून नसते. लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण एवढंच भाग पाहू. हा भाग पूर्ण तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पुस्तक समोर ठेवून हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, तेव्हाच तुम्हाला ते समजू शकते. पुस्तक समोर असल्याशिवाय व्हिडिओ पाहायचा नाही. जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा पुस्तक उघडायचं आणि नंतर मग पुस्तक समोर ठेवायचं आणि ते ऐकायचे. तुम्हाला पूर्ण पाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर काही प्रतिक्रिया तुम्हाला सांगायची आहे. जर येत असेल, काही समजलं नसेल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मला अपडेट द्यायचे आहेत. तर आज आपण एवढंच पाहू. याच्यानंतर उद्याला मी दुसरा व्हिडिओ मग तुम्हाला पाठवतो. थँक्यू.